पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरात प्रवेश करणाऱ्या रंकाळा, छत्रपती शिवाजी पूल, सायबर चौक यासह सर्व प्रवेश मार्गांवर नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती। याशिवाय शहरातील सर्व प्रमुख चौकात देखील पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे स्वतः या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 42 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे काल पापाची तिकटी परिसरात मद्यप्राशन करून वाहन चालवल्याबद्दल एका महिलेवर देखील कारवाई करण्यात आली। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण 210 वाहन चालकांवर कारवाई करत सुमारे 1,38,000 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे। यापैकी 50% रक्कम वसूल देखील करण्यात आली आहे। नव्या वर्षात लोकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलं आहे। 31 डिसेंबरच्या अनुषंगाने कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने काल दिवसभरामध्ये आणि रात्री जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण 42 ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस केलेले आहेत। त्यामध्ये एका महिलेवरती सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्हची केस केलेली आहे। तसेच एकूण 210 मोटर व्हेकल ॲक्टनुसार केसेस केलेले आहेत। त्यामध्ये 1,38,000 रुपये दंडाची आकारणी केलेली आहे। तर ह्या मागील काही दिवसापासून माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। संपूर्ण जिल्ह्यात एकूण 520 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे। त्यापैकी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 130 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यात एकूण 146 हॉटेल्स, 103 लॉज आणि 37 गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली आहे। अवैधरित्या मद्य विक्री करत असलेल्या 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काल कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही। शहर परिसरात आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत वेळेत पार पडलेत। त्यामुळे नव्या वर्षाच्या पहाटे प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकत नव्या वर्षाचं स्वागत केलंय।